ओवायो हॉटेल चेन काय आहे? त्या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते, एक तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते. पण ओवायो मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे. अध्यक्ष महाराज, 2025-26च्या पुरवणी मागण्यांवर माझं मत आणि काही सार्वजनिक समस्या मांडण्यासाठी मी उभा आहे. अध्यक्ष महाराज, सन्माननीय आदरणीय अर्थमंत्री महोदयांनी 57,509 कोटी 70,46,000च्या पुरवणी मागण्या या विधिमंडळात सादर केल्या. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी अध्यक्ष महाराज, या विधिमंडळातल्या मागण्यांच्या संदर्भामध्ये पेज नंबर 14 बाब क्रमांक 13 गृह विभाग 8,50,00,000, पान 31 बाब क्रमांक 45 कृषी मूल्य आयोग 6,41,52,000 किंवा राष्ट्रीय नैसर्गिक शेती बाब क्रमांक 44 याला जोडून काही महत्त्वाचे मुद्दे या पुरवणी मागण्यामध्ये येणं अपेक्षित होते. पण अध्यक्ष महाराज, मी पहिली शासनाकडे एका महत्त्वाच्या विषयावर ज्या राज्यातल्या शेतकऱ्यांकडून सातत्याने मागणी येत आहे, वर्तमानपत्रातून बातम्या येत आहेत, त्याकडे मी अध्यक्ष महाराज लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महाराज, की शेतकरी आणि शेती या दोन्हीही अडचणीचा व्यवसाय आणि ज्याला आपण म्हणतो की आर्थिक अडचणी सातत्याने असतात. एकीकडे आपण सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवणीच्या मागण्यांमध्ये तरतूद करतोय आणि दुसरीकडे विश्वगौरव देशगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी वारंवार सांगताय की खताची मात्रा शेतातली कमी केली पाहिजे. पण दुर्दैवाने अध्यक्ष महाराज, साऱ्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांना जे आवश्यक खत आहे त्याच्याऐवजी लिंकिंग करून महागडं खत घ्यायला लावले जात आहे. अध्यक्ष महाराज, ज्यावर सरकारची सबसिडी आहे, अनुदान आहे, राज्य सरकारने जिल्हानिहाय खत निर्माण करणाऱ्या कंपन्यांना जिल्ह्यामध्ये वितरणाचे आदेश दिले. जिल्हाधिकारी त्या संदर्भात त्या कंपन्यांना त्याचं आवंटन वितरण कसं करावं हे अध्यक्ष महाराज लेखी स्वरूपात सांगते. पण तरी अध्यक्ष महाराज, माझ्या जिल्ह्यामध्ये कोरोमंडल कंपनीला DAP खत द्यायचं होतं अध्यक्ष महाराज. पण कोरोमंडल कंपनीने जिल्हाधिकारी महोदय, कृषी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी नियमानुसार आवंटित केलेल्या खताच्या ऐवजी त्याच विक्रेत्यांना खत दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शेतकरी जेव्हा तुमच्याकडे खत घ्यायला येतील, ज्याला केंद्र सरकारचं अनुदान आहे त्यासोबत सल्फर, नॅनो DAP, PDM पोटॅश 15-15-15 अशी महागडी खतं घ्यायला लावली पाहिजे. करता महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज, मी परवा पहिला प्रयोग केला. FIR अध्यक्ष महाराज आम्ही दर्ज केला. आता FIR तर दर्ज झाला अध्यक्ष महाराज. मी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडाजी, पोलीस अधीक्षक श्री सुदर्शनजी यांचं अभिनंदन करेन की महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपण हा पहिला प्रयोग केला की अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 सेक्शन 7 नुसार आपण गुन्हा दाखल केला. पण मला या गोष्टीची एक शंका आहे की गुन्हा तर दाखल झाला, पण या कंपन्यांचे मालक एवढे श्रीमंत आहे. हो साहेब, मालक इतके श्रीमंत आहे की अध्यक्ष महाराज गुन्हा दाखल झाला तरी अध्यक्ष महाराज हा FIR खिशात ठेवण्याची क्षमता त्यांची आहे. म्हणून या पुरवणी मागणीवर माझी अध्यक्ष महाराज पहिली मागणी आहे की राज्य सरकारने लिंकिंगच्या संदर्भामध्ये एक जरी तक्रार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी केली
तर ताबडतोब अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955च्या सेक्शन 7 मध्ये त्याला अटक केली पाहिजे आणि या कायद्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांवर जोर जबरदस्ती हे अध्यक्ष महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला थांबवता येणार नाही. आणि म्हणून आपल्या वतीने, आपल्या माध्यमातून सरकारला माझी आग्रहाची या संदर्भामध्ये मागणी आहे की हे लिंकिंग बंद केलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांच्या संदर्भात आपण एकीकडे कृषी मूल्य आयोगाचं मानधन यासाठी 6,41,52,000ची तरतूद पान क्रमांक 31 वर केली. आयोगासाठी पैसे द्या, काही आक्षेप नाही. पण अध्यक्ष महाराज, या कृषी मूल्य आयोगाच्या माध्यमातून अनेक गोष्टी यामध्ये राज्य सरकारचे आकडे जर योग्य पद्धतीने गेले नाही तर त्याचं नुकसान होतं. या 30 तारखेपर्यंत ज्वारी खरेदीची मुदत होती. आमच्या धान खरेदीच्या संदर्भातले आकडे आहे. धानाच्या संदर्भात धान उत्पादक विभागातल्या शेतकऱ्यांनी मागणी केली की या खरेदीच्या संदर्भामधलं अध्यक्ष महाराज लक्षांक वाढवून द्या. का वाढवले जात नाही? तर आम्ही सरासरी उत्पन्न एकरी काढताना आप आइए साहब, आप आइए. नाही, तुम्ही बसवायचा निर्णयच केला आहे. तर अध्यक्ष महाराज, इथून आकडे पाठवताना हेक्टरी आपण उत्पादन कमी पाठवतो आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे काही कृषी विभागातल्या अधिकाऱ्यांची चूक ही हजारो शेतकऱ्यांना भोगावी लागते अध्यक्ष महाराज. आणि म्हणून या संदर्भामध्ये कृषी विभागाने गंभीरतेने काळजी घेऊन अध्यक्ष महाराज, जेव्हा आपल्याला लक्षांक पाठवायचं असतं तेव्हा दर हेक्टरी तुम्ही धान असेल की ज्वारी असेल या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज होणाऱ्या उत्पादनाची माहिती दिली पाहिजे. अध्यक्ष महाराज, धानाच्या बोनसच्या संदर्भात खरं तर मी स्वतः अतिशय या मागे लागलो आणि धानाचा बोनस आपण हेक्टरी 20,000 रुपये देण्याचा निर्णय केला. 25 मार्चला GR काढला. खरं तर धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात हा भाव आला की आता आम्हाला बँकेतून कर्ज घेताना अध्यक्ष महाराज कमीत कमी घ्यावं लागेल, कारण बोनसच्या निमित्ताने 1800 कोटी रुपये बोनस हा खात्यात जाणं अपेक्षित होतं. पण अध्यक्ष महाराज, आज धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे. खरं तर बोनस देताना आपण हे गृहीत धरलं आहे. याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांच्या मनातली शंका दूर केली पाहिजे की ज्यांनी पोर्टलवर जाऊन नोंदणी केली अध्यक्ष महाराज, ती नोंदणी केल्यानंतर त्यांनी जर धान हा विक्रीसाठी दिला नसेल तरी सुद्धा बोनस देण्याचा आपण निर्णय केला होता की पोर्टलमध्ये नावाची नोंदणी झाल्यावर आपण बोनस दिला पाहिजे. तर अध्यक्ष महाराज, सरकारकडून उत्तर अपेक्षित आहे की आता एकतर 1800 कोटी पैकी फक्त 900 कोटी आमंत्रित झाले आहे आणि शेतकऱ्यांच्या मनात कारण नसताना शंका आहे की हा धानाचा बोनस हा आपल्याला अध्यक्ष महाराज प्राप्त होणार की नाही, ही अध्यक्ष महाराज शंका निश्चितपणे आहे. विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी 1 प्रॉडक्ट 1 स्टेशन 1 डिस्ट्रिक्ट ही कल्पना मांडली. अध्यक्ष महाराज, चंद्रपूर जिल्हा धान उत्पादक म्हणून 1 प्रॉडक्ट मध्ये आलाय. पण अजूनपर्यंत कृषी विभागाने आमच्या राज्याचं सरासरी हेक्टरी उत्पन्न 20 क्विंटल आहे. आमचं उत्पन्न अजूनही 11 ते 13 क्विंटलच्या मधात आहे. माझी मागणी आहे की या संदर्भामधलं विशेष योजना तयार करून हे 1 प्रॉडक्ट 1 डिस्ट्रिक्ट मध्ये या चंद्रपूरसाठी आज जरी पुरवणी मागणीमध्ये तरतूद केली नसली तरी डिसेंबर मध्ये एकीकडे कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षासाठी तुम्ही 6-6, 7-7 कोटी रुपयाची तरतूद त्यांच्या मानधनासाठी, पगारासाठी, व्यवस्थेसाठी करताना ज्या गोष्टीसाठी आपण कृषी मूल्य आयोग निर्माण केलं त्या धानाला योग्य पद्धतीने अध्यक्ष महाराज न्याय देऊ शकलो नाही, तर मग हे पैसे, ही तरतूद अध्यक्ष महाराज निश्चितपणे या पुरवणी मागणीमध्ये यथार्थ ठरणार नाही, हे मात्र अध्यक्ष महाराज मी आपल्या लक्षात आणून देतो. ऊर्जा विभागाच्या संदर्भामध्ये ऊर्जा विभागाने एका गोष्टीमधली जी भीती आहे ती दूर केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, आता अनेक ठिकाणी ही भीती निर्माण झाली आहे
की ऊर्जा विभागाने सोलर लावल्यानंतर जे नेट मीटरिंग होतं ते आपण 24 तास गृहीत धरायचो. आता सरकार धोरण बदलवण्याच्या प्रयत्नात आहे की सोलर लावल्यावर दिवसात फक्त सोलरचा विचार केला जाईल आणि रात्री मात्र त्याचं नीट मीटरिंग होणार नाही. हा अध्यक्ष महाराज, ज्यांनी सोलर लावलं आहे त्यांच्या सोबतची ही फसवणूक होईल आणि म्हणून ऊर्जा विभागाने या संदर्भामधली संदिग्धता स्पष्टपणे या सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्राची दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे. एजी पंपाच्या संदर्भात तर मी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आणि अध्यक्ष महाराज त्यानंतर महाराष्ट्रातून अनेक शेतकऱ्यांचे या संदर्भातले जेव्हा दूरध्वनी आलेत तेव्हा माझ्या लक्षात आलं की ज्यांचे कमीत कमी एजी पंप यासाठी त्यांनी डिमांड भरली आहे त्यांना तर एजी पंप दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, आपण नवीन एजी पंप देणार नाही मी हे समजू शकतो, पण अध्यक्ष महाराज ज्यांनी एजी पंपची डिमांड भरली त्यांना एजी पंप हे अध्यक्ष महाराज ताबडतोब देण्याच्या दृष्टीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आपण सायबर साठी पैसे ठेवलेत, पण अध्यक्ष महाराज एकीकडे महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी करत असताना एक OYO नावाची एक हॉटेल चेन तयार झाली. अध्यक्ष महाराज, मी आता येताना बघितलं की शहराच्या 20-20 किलोमीटर दूर एका निर्जन ठिकाणी OYO, आणि मग मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे. अध्यक्ष महाराज, ही अतिशय गंभीर बाब सरकारने लक्ष देण्याची आहे की या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही नगर परिषदची परवानगी घेतली जात नाही, कोणत्याही महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही आणि या हॉटेलमध्ये 1 तासासाठी खोली भाड्याने दिल्या जाते. ही कशासाठी दिल्या जाते हा एक पोलीस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे की OYOच्या माध्यमातून जर 20-20 किलोमीटरमध्ये कोणीच प्रवासी जाऊन राहत नाही, हा प्रवासी तिथं गेला तर मग त्याचं अर्थशास्त्र कच्चं आहे, कारण जाण्या येण्याच्या टॅक्सीला इतका खर्च येतो त्यापेक्षा शहरातल्या एखाद्या हॉटेलमध्ये राहणं हे जास्त परवडतं. पण OYO मध्ये जेव्हा जातो तेव्हा खरं तर संस्कृती रक्षकाचं सरकार आहे. इथं जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल तर माननीय उद्योग आपला गृह राज्यमंत्री बसले आहे त्यांना OYOचा अभ्यास करावा आणि एकदा महाराष्ट्रात किती OYO आहे याची माहिती हे माननीय मंत्री महोदयांनी देण्याची आवश्यकता आहे. या गृह विभागामध्ये आपण पैसे तर अनेक दिले, पण अध्यक्ष महाराज काही कायदे बदलले जात नाही. जसं अध्यक्ष महाराज बेटिंगचा कायदा आहे, ताबडतोब जमानत होता महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, हा जुना मुंबई जुगार असा हा अध्यक्ष महाराज कायदा आहे. आणि मग या व्याख्येमध्ये आता क्रिकेट बेटिंग सट्टा याचा समावेश करणं आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज युवा पिढी या क्रिकेटवर प्रेम करणं मी समजू शकतो, पण या माध्यमातून बेटिंगवर पैसे लावणं आणि एक तर न्यूज आली आहे की त्यांनी यासाठी वडिलांनी जमा केलेले व्यवसायाचे पैसे हे बेटिंगवर लावले आणि नंतर वडील जेव्हा मारायला उठले तेव्हा पोरांनी वडिलांनाच मारहाण केली. तर संस्कृती रक्षक महाराष्ट्राच्या सरकारमध्ये अशा घटना जर मर्यादित करायच्या असेल तर या कायद्यामधली तरतूद ही बदलवली पाहिजे आणि कलम 5 मधली जी शिक्षा आहे की पहिल्या अपराधाबद्दल 1 महिना कारावास व 200 रुपये दंड, दुसऱ्या अपराधाबद्दल 3 महिन्यापर्यंत शिक्षा, यामध्ये अध्यक्ष महाराज जमानत होते आणि हा गुन्हा कबूल करून फक्त 200 रुपये हा दंड हा अध्यक्ष महाराज दिला जातो आणि त्या दृष्टीने सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सन्मान्य गृह राज्यमंत्री महोदयांना माझी दुसरी एक सूचना आणि विनंती आहे की पोलीस विभाग काम करत असताना एकीकडे आपण हा आग्रह करतो की पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे, पण ते फक्त आमदारांपुरतं मर्यादित राहता कामा नये. ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी गृह खात्याचं जे DG लोन आहे अध्यक्ष महाराज, 5,500 पोलिसांची मागणी आहे अध्यक्ष महाराज DG लोनची. अध्यक्ष महाराज, या मंत्रालयामध्ये त्यांची फाईल अटकवून अध्यक्ष महाराज त्यांनी जिथं घर बुकिंग केले, आता अध्यक्ष महाराज ज्यांच्याकडे घर बुकिंग झाली DG लोन न दिल्याने अध्यक्ष महाराज 5,500 पोलीस अडचणीत आले आहे आणि या पोलीस अडचणीत आले तर अध्यक्ष महाराज त्यांच्या मनावर होणारा जो परिणाम आहे
त्यातून 5,500 पोलिसांचा हा डीजी झोनचा प्रश्न आहे. अध्यक्ष महाराज, हा डीजी झोनचा प्रश्न हा सोडवला पाहिजे. ऊर्जा विभागामध्ये अध्यक्ष महाराज 800 मेगावॅट चंद्रपूरमध्ये 800 मेगावॅटचा नवीन संच सुरू करण्याची मागणी आम्ही सातत्याने करतोय, पण या संदर्भातला वेग कमी आहे. मी ऊर्जा राज्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांना विनंती करेन की 800 मेगावॅट चंद्रपूरच्या या पॉवर प्रोजेक्टला वेगाने गती देण्याच्या दृष्टीने सरकारने लक्ष द्यावं, एवढीच मी साधारणतः मागणी करतो. अध्यक्ष महाराज, ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज काही प्रश्न उपस्थित झाले आहे, पण आज मला वाटते ग्रंथालयाचा विषय नाही आहे. पण अध्यक्ष महाराज, आत्ता शेतीच्या संदर्भामध्ये सर्वांनाच गंभीरतेने लक्ष देतानाच दुसरीकडे मराठीच्या संदर्भात अभिजात भाषा तर झाली, पण त्या दृष्टीने आपल्याला अध्यक्ष महाराज मराठी भाषा या भाषेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी जगामध्ये जे मराठी भाषिक इतर देशात आहे त्यांनी मागणी केली आहे की आमच्याही पुढच्या पिढीला या सर्व वातावरणामध्ये मराठी भाषा योग्य पद्धतीने समजता यावी, बोलता यावी. एखादा राज्य सरकारने पोर्टल करून त्या माध्यमातून त्या मराठी भाषेला विदेशात सुद्धा सहज शिकता यावं, ही त्यांची अध्यक्ष महाराज मागणी आहे. मी या निमित्ताने मायभाषेच्या क्षमता, मायभाषेच्या क्षमतेवरचा विश्वास यामध्ये वाढ व्हावी यासाठी अध्यक्ष महाराज सरकारने ताबडतोब या पोर्टलची घोषणा करावी अशी विनंती करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो की आपण पुरवणी मागणीच्या चर्चेत मला सहभागी होऊ दिलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.